नमस्कार, मी अनुराधा कदम. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज महिला कुठल्या क्षेत्रात नाहीत असा जर आपल्याला प्रश्न केला तर त्याचं उत्तर नक्कीच हे असेल की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलेने आपली कर्तृत्वशीलता सिद्ध करत आपलं एक स्थान मिळवलेलं आहे. आणि राजकारणही त्याला अपवाद नाही. आपण गेल्या कित्येक वर्षात बघत आलो आहोत की राजकारणात देखील तळागाळापर्यंत महिला ही लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय चांगलं काम करत आहे. आणि म्हणूनच आयकॉनिक अवॉर्ड या आपल्या पुरस्कारासाठी आपण निवड केली आहे रुपाली रवींद्र धडेल यांची, ज्या पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून आता काम करत आहेत. पहिल्यांदाच खरं तर राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर नगराध्यक्ष हे पद त्यांनी भूषवलेलं आहे. गेली 4 वर्ष त्या ह्या पदासाठी अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत आणि आयकॉनिक अवॉर्ड म्हणून त्यांना स्पीड न्यूज 24 च्या वतीने सन्मानित करताना वेगळाच आनंद होतोय. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच प्रवासाविषयी आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांविषयी. स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या वतीने मी मनापासून आपलं स्वागत करते. धन्यवाद. रुपाली ताई, तुम्ही पन्हाळ्यासारख्या एका पर्यटन स्थळाच्या नगराध्यक्ष म्हणून काम करताय. तर जेव्हा आपण एखाद्या वेगळ्या पद्धतीने एखाद्या मतदारसंघाचं नेतृत्व करणं आणि पर्यटन स्थळ म्हणून जे नावारूपाला आलेलं आहे, ज्याला ऐतिहासिक वारसा आहे, अशा एखाद्या शहराचं नगराध्यक्ष पद भूषवणं, याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो एक नगराध्यक्ष म्हणून? ही संधी मला मिळाली याच सर्व श्रेय आमचे नेते माननीय विनयरावजी कोरे साहेब, तसेच माझे पती रवींद्र धडेल यांच्यामुळे, तसेच पन्हाळ्यातील जनतेने दाखवलेले प्रेम यामुळे मिळालेलं आहे. तर पन्हाळ्यामध्ये काम करताना पन्हाळा पर्यटन स्थळ असल्यामुळे जवळजवळ 15 ते 20 लाख वार्षिक येथे भेट देतात. तसेच पन्हाळा हा छोटा आहे, लिमिटेड आहे, लोकसंख्या 3000च्या आसपास आहे. तर या ठिकाणी काम करताना खूप छान वाटतं. पर्यटकांसाठी नवीन नवीन उपक्रम करत आहोत. पन्हाळा स्वच्छ आणि सुंदर ठेवत आहोत. यासाठी आमच्या पन्हाळ्यातील सर्व महिला, सर्व नागरिक आम्हाला मदत करतायत, सहकार्य करतायत. आमचा सर्व ऑफिस स्टाफ असेल, आमचे मुख्याधिकारी, आमचे सर्व नगरसेवक, उपाध्यक्ष यांच्या सहकार्याने आम्ही पन्हाळ्यामध्ये विकास कामे करत आहोतच. पण पन्हाळ्यामध्ये पर्यटक कसे आकर्षित होतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तर माझ्यासाठी हा अनुभव खूप छान आहे. खूप छान वाटते पन्हाळ्यामध्ये काम करताना. राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा असं म्हणतात की काहीतरी पार्श्वभूमी असते. तर तुमच्या बाबतीत काय नेमकं झालं? तुम्ही पूर्वाश्रमीच्या ज्योतिबा हे तुमचं माहेरचं गाव आणि आता सासर पन्हाळा. ज्योतिबा आणि पन्हाळा याच्यामध्ये खरं तर काहीच हे अंतर नाही. म्हणजे ज्योतिबा आणि पन्हाळा, ज्योतिबाकडे गेल्यानंतर वाटवाकडी करून आपण पन्हाळ्याला जातो. तर ही दोन्ही जी काही स्थानं आहेत ही वेगळ्या अर्थाने परिचित आहेत, प्रसिद्ध अशी स्थान आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा पूर्वाश्रमीचं तुमचं आयुष्य आणि आता राजकारणातलं आयुष्य ह्याच्याकडे तुम्ही कुठल्या पद्धतीने पाहता? ज्योतिबा माझं माहेर आहे. मला काय मागे काय राजकीय पार्श्वभूमी नव्हती, पण इकडे लग्न करून आल्यानंतर माझ्या सासूबाई 96 साली नगराध्यक्ष त्यांनीही हे पद भूषविलं आहे. तसेच माझे मिस्टर गेली 10 वर्ष या नगरपालिकेमध्ये काम करत होते. ते 2.5 वर्ष त्यांनी उपाध्यक्ष पद हे सुद्धा भूषविले. तर त्यांचाच वारसा घेऊन मी या क्षेत्रात आली आहे. एक राजकारणामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा एक वेगळी धडाडी आपल्याला आवश्यक असते. कुठल्याही प्रश्नाला भिडणं असेल किंवा काही निर्णय तातडीनं घेणं, हे सगळं जेव्हा आपण नगराध्यक्ष म्हणून या सगळ्या कौशल्यांशी जोडले जातो, तर ही कुठेतरी एक उपजत कला, गुण, कौशल्य हे तुमच्या शाळा कॉलेजच्या जीवनात देखील तुमच्यामध्ये होतं का? शाळा कॉलेजमध्ये काय एवढा मी धाडस कधी केलं नाही, पण इकडं आल्यानंतर आणि ही संधी मिळाल्यानंतर फॅमिलीने आम्हाला मोठा सपोर्ट केला. तसेच माझे मिस्टर यांनी चांगला सपोर्ट केल्यामुळे मी हे काम करू शकत आहे. पण तुमची पहिलीच टर्म आहे, म्हणजे जेव्हा पहिल्यांदाच तुम्ही नगराध्यक्ष म्हणून देखील जे या पदाकडे वळलात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमची पहिली निवडणूक आणि पहिलंच यश, या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही क्वालिटीज आहेत तर किंवा त्याच्यासाठी स्वतःला तुम्ही कशा पद्धतीने घडवलं? माझ्यामध्ये खरं सांगायचं तर एवढं धाडस अगोदर नव्हतं, पण या क्षेत्रात आल्यानंतर मी लोकांना ओळखायला लागले, लोक मला ओळखायला लागले आणि त्यातून मला म्हणजे बोलण्याची वगैरे भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे माझं धाडस वाढत गेलं. महिला म्हणून किती या सगळ्या, जेव्हा आपण समाजामध्ये एक राजकीय नेतृत्व म्हणून काम करतो महिला म्हणून, तर तुम्हाला काय वाटतं, काय आव्हानं आहेत, काय कुठल्या मर्यादा येतात का? आणि त्या जर मर्यादा असतील महिला म्हणून, तर तुम्ही रुपाली धडेल म्हणून त्यावर कशी मात करता? आजच्या युगात बघितलं तर महिला
सर्वच क्षेत्रात काम करतायत. मला अशी कोणती अडचण आली नाही की मी महिला आहे आणि माझं कोणतं काम मी महिला असल्यामुळे थांबले किंवा वेळानं झाले असं काही नाही झालं. तर 4 वर्ष तुम्ही काम करत आहात, हे पद भूषवित आहात. 4 वर्ष हा त्याचा खूप मोठा स्पॅन आहे एखादं काम करण्यासाठी. जो सलग मिळणं हा देखील महत्वाचा भाग असतो, कारण राजकीय चढउतार अनेक येत असतात काही, पण तुम्हाला हे 4 वर्ष सलग हे पद मिळालंय. तर तुम्ही काय सांगाल की या माझ्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या कामाचं मला समाधान वाटतं? पन्हाळ्याचा पाणी प्रश्न, बरं. जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गेली पन्हाळ्याची जी जुनी स्कीम आहे ती 35 वर्ष जुनी झाली आहे. त्याची अगदी मोडकळीस आलेली आहे. तर आमच्या काळामध्ये पन्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटलेला आहे, याचं समाधान मला आहे. यासाठी तुम्ही तुमच्या परीने कसे प्रयत्न केले होते? कारण शेवटी एखादा प्रश्न सोडवायचा म्हटलं तर हे स्वतःच्या निर्णयावरच सगळं अवलंबून नसतं. ते निधी आणणं, एका त्या विभागाचा जो काही भाग असतो तिथपर्यंत पोहोचणं, पाठपुरावा करणं, हे सगळं तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं केलं? हे जे पाण्याचं टेंडर होतं ते टेंडर पास झालं होतं, पण आम्ही आल्यानंतर 17 मध्ये याला वर्क ऑर्डर दिली आणि प्रत्यक्ष आम्ही ठेकेदार आणि सीओ साहेब आम्ही पूर्ण आणि आमचे नगरसेवक यांनी लक्ष घालून आतापर्यंत पन्हाळा हा डोंगरावर आहे आणि पाणी आपण खाली कासाने नदीतून घेतलेलं आहे, तर खूप चढ उतार आहे. तर हे काम तसं कठीणच होतं. नदीमधलं काम पावसामध्ये बरंच अवघड झालेलं होतं. तर अशा ह्याच्यातून आम्ही सर्वांनी मिळून हे काम पूर्णत्वास आणलेलं आहे. जेव्हा आपण एखाद्या पर्यटन स्थळ म्हणून पन्हाळ्याकडे बघतो तेव्हा देशभरातील जगभरातील सुद्धा पर्यटक तिथे येतात. तर त्यामुळे एक स्वच्छता म्हणजे पर्यटन स्थळावरची स्वच्छता हा सध्या ऐरणीवरचा विषय आहे. तर त्या दृष्टीने स्वच्छ म्हणजे सर्वेक्षण यामध्ये देशात आपण 5व्या क्रमांक मिळवलाय. तर हा अनुभव कसा होता एक नगराध्यक्ष म्हणून? खूप छान, म्हणजे आमच्या काळातील एक सुवर्ण क्षण म्हणता येईल असा क्षण माझ्यासाठी होता. दिल्लीमध्ये आमचा सत्कार झाला, तसेच माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुद्धा आमचा सत्कार झाला. 17-18 मध्ये आमचा देशात 46वा नंबर आला. नंतर त्यामध्ये आम्ही आणखीन प्रगती करून 18-19 मध्ये देशामध्ये 6वा आणि 19-20 मध्ये आम्ही देशामध्ये पश्चिम विभागात 1 लाखाच्या लोकसंख्येत पहिला नंबर पटकवला. त्याच्यासाठी काय विशेष मोहीम किंवा काय यंत्रणा तुम्ही राबवली? आता आम्ही घरगुती जो कचरा असतो त्यासाठी आम्ही डस्टबिन वाटप केलेला आहे. सुका ओला कचरा आम्हाला आमच्या सर्व महिला वेगवेगळ्या करून देतात. त्यामुळे आम्ही त्या बाबतीत ओला कचऱ्यापासून खत निर्मिती करून त्याचं खत आम्ही पन्हाळ्यातील बागांना घालत असतो. तसेच या ठिकाणी असणाऱ्या भिंती ज्या आहेत त्याच्यावर आम्ही स्वच्छतेचे संदेश दिलेले आहेत. तिथे येणारा पर्यटक हा जगात पुन्हा जाणार आहे जेव्हा तो काहीतरी चांगला संदेश घेऊन जाईल की इकडे या ठिकाणी कशा पद्धतीची स्वच्छता आहे आणि त्याच्यासाठी तिथलं म्हणजे स्थानिक प्रशासन किती चांगल्या पद्धतीनं काम करतं. आणि पर्यटक येतात आणि आमचं नाव मोबाईल नंबर घेऊन आम्हाला भेटायला सुद्धा येतात आणि आम्हाला सांगून राजकीय नेतृत्व करणं म्हणजे फक्त आपली राजकीय काही कमान उंचावणं एवढंच मर्यादित नसतं, तर आपण त्या काळापुरते तिथले प्रतिनिधी असतो आणि आपला भाग हा लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवणं. पर्यटक आम्हाला येऊन सांगून जातात की जबाबदारी स्वच्छ सुंदर पन्हाळा केलेला आहे असं बोलून जातात. कारण हे पर्यटन स्थळ म्हणून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. रुपालीताई, तुम्ही महिला जेव्हा लोकप्रतिनिधी होते, नगराध्यक्ष होते, तेव्हा वेगवेगळ्या म्हणजे सामाजिक स्तरावरचे जे महिलांचे प्रश्न आहेत, ज्या ज्या समस्या असतात त्याची झळ ही महिलांना बसत असते. जसं की पाणी प्रश्न जर गंभीर बनला असेल तर त्याचा जो काही फटका असतो तो हा घराघरातल्या महिलांना जास्त बसत असतो पुरुषांच्या तुलनेत. जेव्हा असे प्रश्न पन्हाळा ज्या तुमच्या परिसरात होते, जे तुम्ही सोडवले जरी असले तरी देखील महिलांशी याबाबतचा तुमचा संवाद कशा पद्धतीने आहे? महिला पन्हाळ्यातील खूप म्हणजे फ्रेंडली आहे. काही प्रॉब्लेम असेल, काही माहिती हवी असेल तर आम्हाला येऊन भेटतात, फोनद्वारे विचारतात. महिलांसाठी सुद्धा आम्ही नेहमी संपर्कात राहण्यासाठी वर्षातून 2 वेळा त्यांना प्रशिक्षण देतो. त्यांचं सक्षमीकरणावर आम्ही भर दिलेला आहे. मी आता तेच पुढचं विचारणार होते की गेल्या काही दिवसांमध्ये पर्यटक खूप वाढलेत पन्हाळ्यामध्ये, त्यामुळे जे छोटे छोटे उद्योग देखील तिकडे वाढलेले आहेत आणि आपण बघितलं तर झुणका भाकर असेल किंवा वेगवेगळे खाद्यपदार्थ हे करून आपला आर्थिक जो काही भार आहे किंवा कौटुंबिक गरजा भागवण्यामध्ये महिलांनी खूप मोठा पुढाकार घेतलाय. तर ह्यासाठी जे काही वेगवेगळे बचत गट आहेत किंवा अशा पद्धतीने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत, त्या धर्तीवर तुमचं काम कशा पद्धतीने सुरू आहे? महिला बचत गट आहेत त्यांना आम्ही
प्रशिक्षणासाठी सहभाग घेण्यासाठी फोर्स करतो. तसेच पन्हाळ्यातील महिला एवढ्या ऍक्टिव्ह आहेत की कोणतंही प्रशिक्षण आम्ही ठेवलं तर त्याला जास्त संख्येने सहभाग घेतात आणि त्याचा उपयोग सुद्धा करून घेतात. या सगळ्यासाठी रुपाली ताई तुम्ही निधी किती आणला? गेल्या 4 वर्षात तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने विकास कामं केली? पन्हाळा हा ऐतिहासिक किल्ला आहे, तसंच पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे आम्हाला असा निधी कुठं जाऊन मागावा लागला नाही. पन्हाळ्यासाठी आतापर्यंत आमचे नेते विनयरावजी कोरेसाहेब यांच्या सहकार्यातून खूप निधी आलेला आहे. तसंच आता आम्ही पन्हाळ्यामध्ये लाईट अँड साऊंड शो करण्याचं आमचा मानस आहे. तर येत्या 1 वर्षामध्ये ते पूर्णत्वास नेऊ असा आमचा निश्चय आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा असं म्हणू आपण तुमच्याकडे अजून 1 वर्षाचा कालावधी आहे, जेव्हा तुम्ही 4 वर्षापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून ही जबाबदारी घेतली, तेव्हा पन्हाळ्याचे कुठले प्रश्न होते जे आधी रखडलेले होते आणि या 4 वर्षामध्ये त्यातले कुठले चांगले प्रश्न मार्गी लागले? पन्हाळ्यामध्ये पहिला सांगितलं मी, पाणी प्रश्न महत्वाचा होता, तो झालेला आहे. तसेच पन्हाळा स्वच्छ सुंदर झालेला आहे. पन्हाळ्यात विविध ठिकाणी आम्ही ओपन जिम बसवलेले आहेत. तसेच आमचा जो सांस्कृतिक हॉल होता त्याची दुरुस्ती करून तो अद्ययावत केलेला आहे. तसेच आमचं जे गांडूळ खत प्रकल्प आहे, कचरा डेपो, तो आम्ही असं म्हणजे पॉइंट बघण्यासारखा झालेला आहे, इतका आम्ही तो चांगला केलेला आहे. तसेच गावातील सर्व रस्ते गटारी आम्ही पुढाकाराने केला. हा एक भाग म्हणजे तुमची राजकीय कारकीर्द अतिशय उत्तमरित्या सुरू आहे. तुम्हाला हे जे पाठबळ कौटुंबिक मिळालं त्यामुळे तुम्ही अर्थातच पुढे जाऊ शकला. पण आज जर आपण समाजामध्ये बघितलं तर अनेक महिलांना त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप काही करायचं असतं, पण अनेकदा त्यांच्या घरातून पाठिंबा मिळत नाही किंवा त्यांना हवं ते सपोर्ट त्यांना मिळत नाही. तर अशा ज्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सांगाल? काय अशा पद्धतीच्या महिलांनी केलं पाहिजे? मी महिलांना इतकं सांगेन की जी तुमच्यामध्ये कला आहे ती तुम्ही बाहेर घ्या, बाहेर काढा आणि फॅमिलीला कन्व्हिन्स करा आणि तुम्ही तुमचं कर्तृत्व जगाला दाखवून द्या. एवढंच सांग. तुम्ही राजकीय तर आपलं व्यस्त दिनक्रम असतो, म्हणजे जेव्हा एखाद्या वेळेला सकाळी जर तुम्ही बाहेर पडलात तर अनेक गोष्टी करूनच तुम्हाला घरी परतावं लागतं. तर रुपाली यांच्यातल्या आई ह्या कशा पद्धतीने वेगळ्या आहेत किंवा कशा पद्धतीने त्या आपल्या कुटुंबासाठी वेळ काढतात? मला 2 मुली आहेत, खूपच समजदार आहेत. म्हणजे त्या वयाने छोट्या आहेत पण खूप मोठ्या, म्हणजे कारण शेवटी तुम्ही हे कधी करू शकाल? शेवटी तुम्ही देखील आई आहात. आपण आपल्या मुलांना जेव्हा सोडून काही सामाजिक जबाबदारी पेलत असतो तर तेव्हा तो पूल साधणं पण खूप गरजेचं असतं. खूप छान. म्हणजे माझी छोटी मुलगी ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी 3 ते 4 वर्षाची होती. अरे बाबा. पण तिने कधी माझ्या मागे लागली नाही, मम्मा मी येणार आहे असं. खूप म्हणजे त्यांनी बहिणी दोघींनी एकमेकींना समजून, माझ्या सासूबाई, माझ्या जाऊ बहिणी वगैरे चांगला सपोर्ट दिला. त्यांनी सांभाळलं मुलींना, त्यामुळे मी बाहेर पडू शकले आणि करू शकले. राजकारणात जसं तुमची अनपेक्षितच प्रवेश झालेला आहे असं तुम्ही म्हणता, तर अशा काय क्वालिटीज आहेत जर मी नसते राजकारणात आले तर मी एक रुपाली धडेल म्हणून माझं व्यक्तिमत्व वेगळं असतं असं तुम्ही काय सांगाल? आता आमचा हॉटेल व्यवसाय आहे. म्हणजे मी पूर्ण या क्षेत्रात नसते तर नक्कीच मी एक हॉटेल व्यावसायिक म्हणून काम केलं असतं. तुमच्या हॉटेलची चेन आहेच पन्हाळ्यामध्ये. तर आपण जेव्हा असं म्हणतो की महिलांना सक्षमपणे जर एखाद्या कामामध्ये धडाडी घ्यायची असेल किंवा भरारी घ्यायची असेल तर तेव्हा त्यांच्या सोबत असणारे त्यांचे पती असेल, वडील, जे जे त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे पुरुष आहेत. जेव्हा आपण म्हणतो एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तशीच एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागे देखील पुरुष असणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला तुमच्या पतींची साथ यामध्ये कशी मिळते? पतींची साथ असल्यामुळेच मी हे करू शकत आहे आणि त्यांचं सहकार्य आहे म्हणून हे माझ्याकडून होत आहे. एवढंच सांगेन. म्हणजे त्यांचं सहकार्य मला चांगलंच आहे, लाभलेलं. या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये तुम्ही घेतलेला एखादा महत्वाचा निर्णय जो तुम्हाला कुठला वाटतो? तसं म्हणजे मीटिंगच्या वेळी वगैरे निर्णय मीच घेते, जो अंतिम जे ठराव असतो. तेव्हा नेमक्या काय अडचणी किंवा काय आव्हानं असतात तेव्हा एखादा आव्हानं सोशल आपल्याला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा? आव्हानं असं म्हणजे काही नाही. म्हणजे आमची जी बॉडी आहे ती जनसुराज्य शक्ती पक्षाची आहे. आम्ही जवळजवळ 15 नगरसेवक आहेत. त्यामुळे मीटिंगच्या वेळी याचा विरोध असा काही नाही होत. सगळे नगरसेवक सहकार्य करतात, त्यामुळे कामं होऊन जातात.
ही तुमची जरी पहिली टर्न असली तरी निश्चितच आता 4 वर्षाचा अनुभव मिळाल्यामुळे एक एक गोष्टी राजकारणातल्या तुम्हाला नक्कीच समजल्या असतील, त्याचंही आकलन झालं असेल. भविष्यात ही राजकीय कारकीर्द सुरू ठेवावी असं कुणाला वाटणार नाही, तुम्हालाही वाटत असेल. तुम्ही तुमच्या जमेच्या बाजू काय सांगाल की रुपाली धडेल म्हणून मी नगराध्यक्ष म्हणून पुन्हा जर लोकांसमोर यायचं असेल तर ही माझी बलस्थानं आहे? पन्हाळ्यामध्ये असं आहे की आता कोणतंही काम राहिलेलं नाही. रस्ते असतील, गटारे असतील, महत्वाचा पाणी प्रश्न असेल, पर्यटन वाढीसाठी असेल, स्वच्छतेमध्ये असेल, सर्वच ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. तर पन्हाळ्यातील जनता जर आम्ही निर्णय घेतला तर नक्कीच आम्हाला पुढे देखील सहकार्य करेल. आपली राजकीय जी कामं सुरू असतात, ठरलेली असतात, जी नियोजनबद्ध कामं ही तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून करत असतो. पण अनेकदा असं असतं की अचानक काही आपत्ती येतात. जसं आपण गेल्या वर्षी बघितलं तर महापुरासारखी आपत्ती आली. यंदा तर आपण गेले 5-7 महिने कोरोनासारख्या महामारीशी लढा देत आहोत. गेल्या वर्षी महापुरामध्ये पन्हाळ्याचा रस्ता खचला होता. तर ते जे जनजीवन होतं किंवा पन्हाळा आणि मुख्य शहर यांचा संबंधच पूर्णपणे तुटला होता. अशा परिस्थितीमध्ये नगराध्यक्ष म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून किती जबाबदारी वाढते आणि तुम्ही त्या पद्धतीत काय कसं काम केलं? ज्यावेळी रस्ता खचला गेला त्यावेळी पन्हाळा हे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद झालं. तर आम्ही आमच्या सर्व मुख्यमंत्र्यांना, आमच्या आमदार साहेबांना पत्र दिलं की पन्हाळा हा पन्हाळ्यामध्ये बुधवार पेठ ते पन्हाळा येथे पूल व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्न केले. तसेच पन्हाळ्यामध्ये त्यावेळी पाणी प्रश्न निर्माण झाला. खूप पाऊस झाल्यामुळे डोंगरातील जे नळ असतात ते वाहून गेले, जलवाही. त्यावेळी देखील पन्हाळ्यामध्ये टँकरद्वारे आम्ही पाणी पुरवठा केला. तसेच ह्या आता कोरोनाच्या काळामध्ये व्यवसाय पूर्ण बंद झाला, तर आम्ही सर्व नगरसेवक, नगरसेविका, आमचा स्टाफ यांच्या माध्यमातून धान्याची किट आम्ही लोकांना वाटप केली. तसेच कोरोना मुक्त पन्हाळा ठेवण्यासाठी आमचे तत्कालीन मुख्याधिकारी असतील, नवीन मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, आमचा सर्व ऑफिस स्टाफ यांनी पूर्ण प्रयत्न करून पन्हाळ्यामध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही त्याच्यावर अंकुश लवकर आटोक्यात आला ह्याच्यासाठी काम केलं. काम केलं. पन्हाळ्यातला भूस्खलनाचा प्रश्न देखील गेल्या काही वर्षामध्ये खूप म्हणजे चर्चेत आहे. तर ह्याकडे तुम्ही नगराध्यक्ष म्हणून कशा पद्धतीने त्याची काही बांधणी केली आहे किंवा भविष्यात काही नियोजन करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही आपले पालकमंत्री, माननीय पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. तर त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी जो प्लॅन तयार केला आहे, तर येत्या 3 वर्षामध्ये पन्हाळ्यामध्ये बुधवार पेठ ते पन्हाळा पूल होण्याची शक्यता म्हणजे त्यांनी शब्द दिलेला आहे आम्हाला. नक्की. स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीने लवकरच आपण आयकॉनिक अवॉर्ड या पुरस्काराने रुपाली रवींद्र धडेल यांना सन्मानित करणार आहोत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा राजकीय प्रवास, त्यांची सामाजिक बांधिलकी आणि त्यांचा एक कौटुंबिक धागा हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने रुपाली धडेल या आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आणि त्यांनी आपल्याशी मनमुराद गप्पा मारल्या. त्याबद्दल स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीने मी मनापासून आपली आभारी आहे. मी सुद्धा आपले आभारी आहे. तुम्ही आज आमचा सन्मान केला. थँक्यू सो मच.